नमस्कार. आजचा विषय आपला सांस्कृतिक धोरणाचे पुनरीक्षण तर झाले, धोरणाचं काय? हा गेले 14 वर्ष चाललेला विषय आहे. आता नव्याने तो उद्भवण्याची कारणं नवी आहेत. ती अशी आहेत की महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी गेले 14 वर्ष या धोरणाच्या संबंधामध्ये धोरणाचा पहिला मसुदा तयार करण्याच्या वेळेपासून त्याच्यावर पुढे बोलू ते काय करत होती. आणि दर 5 वर्षांनी जे पुनरीक्षण या धोरणाचं करायचं होतं ते सरकारने केलं नाही. आतापर्यंत 14 वर्षामध्ये 2 पुनरीक्षण होऊन तिसरीची वेळ पुढच्या वर्षी यायला पाहिजे होती. म्हणजे या वर्षामध्ये आता तिसरं पुनरीक्षण 15 वर्ष त्या धोरणाला होतील, व्हायला पाहिजे होतं. होतील म्हणजे काय, ते धोरण नुसतंच कागदावर पडू नये. जाहीर झाल्यापासून आम्ही 14 वर्ष सतत मागे लागल्यामुळे आधीच्या सरकारने केली नाही, या सरकारने समिती केली, इतकाच फक्त फरक आहे. अंमलबजावणी याही सरकारने केली नाही, आधीच्यांनी केली नव्हती. ज्यांनी धोरण आणलं त्यांनी अंमल कोणालाच करायचं नाही. खरं म्हणजे पुनरीक्षणही कोणाला करायचं नव्हतं. आमचा जो ढोसा लागला होता त्याच्यामुळे एकदाची समिती नेमून टाकली. आता नेमून टाकलीच तर मग ती आपल्याला पाहिजे तशी नेमायला जायला पाहिजे ना सरकारला. विनय सहस्त्रबुद्धे या समितीचे अध्यक्ष होते आणि सकाळमध्ये त्यांचा एक काल लेख आला म्हणून हा विषय चर्चेला घेतला. लेखात फार काही आहे असं काही नाही आहे. ते सांस्कृतिक धोरण समिती जी पुनरीक्षणाची आमच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सरकारने एकदाची नेमली, त्याचे ते कार्याध्यक्ष होते. 9 नोव्हेंबर 2022 साली हा शासनाने काढला होता. आणि त्याचा जो अहवाल आहे तो आता नुकताच सादर केलेला आहे त्यांनी. स्वतः विनय सहस्त्रबुद्धे हे एक अतिशय सभ्य, विनम्र, सांस्कृतिक असे गृहस्थ म्हणून परिचित आहेत, ख्यातनाम आहेत. त्यांचा संस्कृतीकडे बघण्याचा एक विशिष्ट असा एक दृष्टिकोन आहे. तो प्रत्येकाचा ज्याचा त्याचा असावा, त्याच्यावर काहीच आक्षेप असण्याचं कारण नाही. पण त्यांचा तो आहे म्हणून सगळ्यांचाच तो असावा याचीही गरज नाही. प्रत्येकाने आपला काय तो ठामपणे मांडावा, तसं त्यांनी पण मांडलेलं असणार. त्यांचा संस्कृतीकडे बघण्याचा दृष्टिकोनाचा प्रश्न याकरता उद्भवतो की त्यांचा तो वैयक्तिक दृष्टिकोन इथपर्यंत ठीक आहे, परंतु ते ज्या समितीचे कार्याध्यक्ष होते त्या लेखामध्ये असं दिसतं आहे की तो दृष्टिकोन हे पुनरीक्षण करताना सुद्धा त्या दृष्टिकोनाचा संबंध आलेला असावा. आणि अर्थातच तो केंद्रातील आणि राज्यातले जे विद्यमान राज्यकर्ते आहे त्यांच्या परिवाराचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणूनच राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचं हे पुनरीक्षण करताना जी समिती नेमल्या गेली त्याचे कार्याध्यक्षही आणि त्यातले सदस्यही हे विशिष्टच परिवारातले असणार हेही गृहीतच आहे. विनय सहस्त्रबुद्धे हे स्वतः खासदार होते. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स या अतिशय ख्यातनाम अशा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत. आणि त्यांच्या सकाळच्या लेखाची जी सुरुवात आहे तीच मुळामध्ये जी आहे ती भारतीयत्वाचा, भारतीय संस्कृतीचा जो गाभा आहे तो भारतीय राज्यघटनेचा जो गाभा आहे तो मानणारी नाही आहे. कारण भारतीय राज्यघटनेचा गाभा असा आहे की राज्य ही संस्था जी आहे ही धर्मनिरपेक्ष आहे. परंतु त्यांच्या लेखातल्या संस्कृतीचा गाभा हा आध्यात्मिक संस्कृती मानणाऱ्या भारतीय संस्कृतीचा आहे. आणि भारतीय राज्यघटनेची सुरुवातच मात्र धर्मनिरपेक्षता जी आहे तिला भारतीय मूल्य मानणारी आहे. म्हणजे आध्यात्मिक संस्कृती हा एक दृष्टिकोन आणि ती धर्मसापेक्ष संस्कृती. पण भारतीय राज्यघटना ही धर्मसापेक्ष संस्कृती मानत नाही, ती इहवादी संस्कृती मानते. सेक्युलर या शब्दाचा अर्थ इहवाद असा होतो. खरं म्हणजे तो आपण धर्मनिरपेक्ष करतो आणि तो आता पंथनिरपेक्ष हा घटनादुरुस्ती न करता शब्द कुठून आला ठाऊक नाही. कारण 1976 साली इंदिरा गांधींच्या काळामध्ये झालेली जी घटनादुरुस्ती आहे त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द आला जो मूळ घटनेत नव्हता.
तो आता पुढे कोणाला मान्य असो नसो, पण जोपर्यंत घटनादुरुस्ती होत नाही त्या शब्दासाठी तोपर्यंत परस्पर तो शब्द गाळून आपल्याला पाहिजे तो शब्द वापरता येत नाही. पण तसं काहीतरी होतं आहे असं लोक निदर्शनाला आणत आहेत. त्याची काही घटनादुरुस्ती झाली असेल तर बाब वेगळी आहे, पण ते बघितलं पाहिजे. पण भारतीय राज्यघटना म्हणजे राज्य हे इहवादी मानणाऱ्या संस्कृतीची घटना. इतकं आधी नीट आपल्या लक्षात घेतलं पाहिजे कोणत्याही राज्याचं धोरण ठरवताना, कुठलंही धोरण ठरवताना. हे तर संस्कृतीचंच धोरण आहे. तर त्यांचं म्हणणं त्या सकाळच्या लेखात असं आहे की आता अन्य म्हणजे कोण? अन्य आध्यात्मिक प्रवाहांच्या मंडळींना काय वाटेल या प्रश्नाने पछाडलेली जी मंडळी आहे, आता ही कोणाकडे निर्देश करते? ही धर्मनिरपेक्षतावाद्यांकडे निर्देश करणारं वाक्य आहे. त्यांच्या काल्पनिक भीतीतून हे गृहीत धरलेलं आहे की त्यांची भीती जी आहे ती काल्पनिक आहे, अशी काही गृहीत आहेत. त्यांच्या काल्पनिक भीतीतून इथल्या संस्कृतीची उपेक्षा झाली आहे हा निर्णय देऊन ते या लेखात मोकळे झाले आहेत. आता हे खरं आहे का हे तपासलं पाहिजे. हे तर विधान झालं, निर्णयात्मक विधान झालं, पण हे खरं नाही आहे. खरं याच्याकरता नाही आहे की धर्मनिरपेक्षतावाद्यांचा वैयक्तिक कोणी कोणत्या धर्माची उपासना करावी याचं स्वातंत्र्य तर भारतीय राज्यघटनेने पण दिलेलं आहे. फक्त राज्य हे कोणत्याही विशिष्ट धर्माच्या वैचारिकतेचा, दर्शनांचा, तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणार नाही. ते धर्मसापेक्ष अशा बाबी प्रत्यक्षात अनेक गोष्टी करतो आपण, पण भारतीय राज्यघटनेची त्याला मान्यता नाही आहे. बहुसंख्याकवादाखाली ते चालून जात आहे. फक्त घटनात्मक नाही आहे ते जे काय आपण करतो आहे, म्हणजे ते घटनात्मक आहे असं नाही आहे. भारतीय राज्यघटनेची मान्यता त्याला कशाला आहे? ती आहे राज्यांनी धर्मनिरपेक्ष असण्याला, सेक्युलर असण्याला, इहवादी असण्याला आणि अशा संस्कृतीला. हे जे तथाकथित अन्य आध्यात्मिक प्रवाह म्हणजे त्यांना सरळ सरळ अन्य धर्मीय प्रवाह असं म्हणायचं आहे, हे गृहीत आहे. हे अन्य म्हणजे कोण? तर त्यांच्या विचार प्रवाहाच्या दृष्टीने जे नेहमी अभारतीय ठरतात ते. आता आपली संस्कृती असं जेव्हा ते त्या लेखात म्हणतात तेव्हा आपली म्हणजे कोणाची? आपल्या सर्वांची का? भारतातल्या सर्व धर्मियांची? सामायिक, सामूहिक, बहुसांस्कृतिक संस्कृती मान्य आहे का त्यांना? असं याच्यावरून दिसत नाही. फक्त बहुसंख्याकांच्या धर्माची आध्यात्मिक संस्कृती की सर्व धर्मियांची मिळून, हे जरा थोडंसं संदिग्ध आहे त्या लेखात. म्हणून हा प्रश्न उद्भवतो वाचताना आपल्यासारख्या वाचकाच्या मनामध्ये. जर त्यांना भारतीय म्हणायचं असेल तर भारतीय ही केवळ विशिष्ट धर्माच्या मंडळींची संस्कृती नाही. ती केवळ वैदिक धर्मांची, आर्य संस्कृती, वैदिक संस्कृती इतकी मर्यादित नाही. ती फार व्यापक आहे, विशाल आहे, ती सर्वसमावेशक आहे, ती बहुसांस्कृतिक आहे, ती बहुधार्मिक आहे, ती बहुभाषिक आहे, बहुविध आहे, तिचं वैशिष्ट्य आहे. हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, म्हणून ती इतकी वर्षी टिकलेली आहे. त्यामुळे ती वैदिकांसोबतच अवैदिक, नास्तिक, आर्हत, बौद्ध, लोकायत अशा अनेक दर्शनं, तत्त्वज्ञानं, विचारसरणी या सगळ्यांचं प्रतिनिधित्व भारतीय संस्कृती या शब्दप्रयोगामध्ये होतं. केवळ विशिष्टच एखाद्या धर्माची संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती नव्हे. या सगळ्या दर्शनांची दार्शनिकता मिळून जी काही तयार होते ती भारतीय संस्कृती. भारतीय राज्यघटनेला ती मान्य आहे. आणि राज्यघटना, राज्य हे त्यांच्यापासून अंतर राखून आहे. राज्य त्याचा भाग नाही आहे. व्यक्तिगत पातळीवरती लोकांनी ज्यावर अंमल करायचा, ज्याच्या उपासना करायच्या त्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आता भारतीयता, भारतीय संस्कृती हे जे सगळं मिळून सिद्ध होते आणि ज्याच्यामध्ये मग वैदिक, आर्य, आस्तिक, नास्तिक सगळे दर्शनं येतात. आणि ज्या अन्य मंडळींना काय वाटेल असं त्या लेखात म्हटलेलं आहे, आणि ज्या संकोचाच्या तथाकथित काल्पनिक भीतीतून त्यांनी इथल्या म्हणजे इथली म्हणजे कोणती? तर आध्यात्मिक संस्कृती तिची उपेक्षा केलेली आहे असं म्हटलेलं आहे. हे खरं आहे का खोटं आहे? कोणी केली उपेक्षा? भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य दिलेलं. उपेक्षा करणारे ते कोण होतात?
कोणीही उपेक्षा केलेली नाही. उलट जे धर्मनिरपेक्षतावादी म्हणवतात, जे सेक्युलर म्हणवतात, जे इहवादी म्हणवतात, त्यांनी याच्यावर प्रचंड लेखन केलं आहे मोठ्या प्रमाणावरती. उलट नरहर कुरुंदकर तर म्हणत होते आपण धर्मचर्चा बंद पाडली त्यामुळे प्रागतिकतेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. नरहर कुरुंदकर हे तर अतिशय ख्यातनाम धर्मनिरपेक्षतावादी होते. कुठे उपेक्षा केली त्यांनी? भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते, रायवादी होते, डावीकडे झुकलेल्या विचारसरणीचे होते, पण भारतीय दर्शनांचे गाढे पंडित होते ना. कशाची उपेक्षा केली त्यांनी? त्यांच्या इतकं तर कोणीच लिहिलेलं नाही भारतीय संस्कृतीवर, दर्शनांवर, वैदिक दर्शनांवर. त्यामुळे खरं नाही आहे. त्यामुळे यातून काही चुकीचे म्हणजे काही अपसमज पसरतात, ते पसरू नयेत. आध्यात्मिक संस्कृतीची उपेक्षा कोणीही केलेली नाही आणि करण्याचं कारणही नाही. आणि करणारे होतात कोणते? कारण भारतीय राज्यघटनेनी आपापल्या धर्माच्या, दार्शनिकतेच्या, संप्रदायाच्या, पंथाच्या उपासनेचं प्रत्येकाला त्या संस्कृतीच्या जतन संवर्धनाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे कोणी काय केलेलं आहे याच्या आधारे, काही मुठभर मंडळी जर काही करत असतील तर त्याच्या आधारे सगळ्याच्या सगळे विचारप्रवाह असे बाजूला नाही ठेवता येऊ शकत. कोणतेही प्रवाह आर्य वैदिकांच्या आध्यात्मिकतेसह अवैदिक, नास्तिक, आरत, बौद्ध, लोकायत इत्यादी दर्शनांसह आधुनिक भारत घडवण्यामध्ये ज्या ज्या अन्य धर्मियांचा प्रचंड मोठा सहभाग आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून तर विकासामध्ये असलेल्या, त्या सर्व धर्मियांच्या, सर्व दर्शनांसह, मग ते शीख असतील, मुस्लिम असतील, सुफी असतील, ख्रिस्ती असतील, सगळ्यांचं योगदान आहे गेल्या 150-200 वर्षामध्ये या देशाच्या संस्कृतीमध्ये भर घालण्यामध्ये, भाषेचा विकास करण्यामध्ये. या सगळ्यांच्या दर्शनासह हा एक सामायिक, सर्वसमावेशक असा प्रवाह म्हणजे भारतीय संस्कृती आहे. हे म्हणताना कोणत्याही विशिष्ट धर्माची, संस्कृतीची जर कोणी उपेक्षा केली म्हणजे काय? उपेक्षा कोण करत असतं? ज्याच्याजवळ काही अधिकार असतात. आता सध्या अधिकार कोणाजवळ आहे आणि कशाची उपेक्षा होते हे वेगळं समजावून सांगण्याची गरज नाही. याला उपेक्षा म्हणता येईल. राज्याने अशी उपेक्षा कधीच केली नाही, पण ती आपल्याला होताना दिसते आहे. असो, आपण या विषयावर सध्या विधिवत चर्चा करत नाही आहे. आजचा मुख्य विषय पण तो नाही. तो अनुषंगाने त्या लेखाच्या निमित्ताने जे प्रश्न उद्भवले ते आपण नम्रपणे फक्त नोंदवलेले आहेत. हा काही टीका टिप्पणीचा सुद्धा विषय नाही आहे. मुख्य विषय आहे 2010च्या सांस्कृतिक धोरणाचं जे काही पुनरीक्षण आणि जो काही फेरआढावा आहे, हा आपला मुख्य विषय आहे. त्यासाठीच्या समितीमध्ये जे 8 लोक आधी होते आणि मग 4ची भर घातली गेली, ते अर्थातच ज्या संस्कृतीबद्दल सकाळच्या लेखामध्ये कार्याध्यक्ष सांगतायत, तो जो वैचारिक परिवार आहे, त्या वैचारिक परिवाराला मानणाऱ्यांपैकी जवळजवळ त्या एकाच विशिष्ट विचारसरणीचं प्रतिनिधित्व करू शकणारे असे लोक त्या समितीत सरकारने घेतलेले आहेत. कारण सरकारसुद्धा त्याच विशिष्ट परिवाराच्या संस्कृतीचं प्रवर्तन करणारं अशा पद्धतीचं विचार मानणाऱ्या लोकांचं सरकारही आहे. त्यामुळे ते साहजिकही आहे, म्हणजे त्यात काही गैर आहे असं काहीच नाही. परंतु सरकार म्हणून, राज्य म्हणून आपण सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो हे भान सरकारला ठेवायला पाहिजे. समिती ही सर्वसमावेशक असायला पाहिजे. ती महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागातल्या सगळ्या प्रातिनिधिक अशा संस्कृती अभ्यासक, सांस्कृतिक संस्था, सांस्कृतिक क्षेत्र यांचं प्रतिनिधित्व करणारी असायला पाहिजे. तशी आहे काही समिती? नाही आहे. ही नेमली गेली तेव्हाही आम्ही म्हटलं होतं ही पहिली पण नव्हती. म्हणजे 2010चं धोरण तयार केलं तेव्हापासून आम्ही सांगत होतो की घिसाडघाईने आपल्याला पाहिजे ते लोक घेऊन तुम्ही धोरण तयार केलं, ते पण सांस्कृतिक संस्थात्मक सगळ्यांची उपेक्षा करून केलं. याला म्हणतात उपेक्षा. ही आहे खरी उपेक्षा. आपल्याला मान्य नसणाऱ्यांचं सुद्धा हे राज्य आहे. विचार मान्य आपल्याला ज्यांचं मान्य नसेल त्यांचंही हे राज्य आहे, त्यांचंही हे सरकार आहे, त्यांचंही प्रतिनिधित्व त्यात असायला पाहिजे. याचं भान न ठेवणे याला उपेक्षा करणे म्हणतात.
ही उपेक्षा आत्ताच झाली आहे का? ही 2010 साली जेव्हा आज जे लोक सत्तेवर आहेत ते नव्हते आणि पहिला धोरणाचा मसुदा तयार झाला तेव्हापासून त्याच्या विरुद्धच तर आमची 200 संस्थांची ही आघाडी तयार झाली, त्याच उपेक्षेच्या विरुद्ध तयार झाली. त्या मसुदा निर्मिती प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या विभागातल्या सगळ्या सांस्कृतिक संस्थात्मक विश्वाला, संस्कृती तज्ज्ञांना, अभ्यासकांना, त्या क्षेत्राशी संबंधितांना पूर्णतः प्रतिनिधित्व त्यांचं डावलून, नाकारून, वारंवार त्यांच्या सरकारच्या लक्षात आणून देऊन सुद्धा जी उपेक्षा केली गेली, तिथून हा सांस्कृतिक धोरणाचा प्रवास सुरू होतो. या सरकारने वेगळं काहीच नाही केलं, त्याच सरकारच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि त्यांनी सुद्धा तीच उपेक्षा केली. या समिती ही नेमताना, ही समिती नेमण्याच्या आधी, जसं ती समिती नेमली जाण्याच्या आधी 2010च्या मसुद्याची आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या सांस्कृतिक संस्थांच्या वतीने जेव्हा पहिल्यांदा सुरू झालं होतं ते जो मसुदा निर्मिती प्रक्रिया, आणि त्याच्यामध्ये हा सहभाग नसण्याच्या विरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. विभागवार परिषदा झाल्या होत्या, मुंबईत झाल्या, पुण्यात झाल्या, विदर्भात आम्हीच घेतल्या, नागपुरात, आणि जवळजवळ समविचारी 150-200 संस्थांनी मिळून महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक धोरणाचा मसुदा कसा असला पाहिजे सरकारचा, याच्यावर ठिकठिकाणी मेळावा, परिषदा, चर्चासत्र, परिसंवाद घेऊन काही विचार व्यक्त केले. माध्यमांमधून, वृत्तपत्रांमधून ते प्रसृत झाले. आम्ही ते सगळे एकत्रित करून 150-200 पानांचं ते सगळं एकत्र करून हे आम्ही देशाच्या राष्ट्रपतीपासून देशाच्या राज्याच्या सगळ्यांपर्यंत पाठवले. ते सगळे महत्त्वाचे खासदार, आमदार, मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री सगळ्यांना पाठवले. तरीसुद्धा हे सगळं डावलून घिसाडघाईने ते धोरण जाहीर करण्यात आलं. विधिमंडळासमोर सुद्धा ते कधी गेलं नाही. मुख्यमंत्री तेव्हा अशोक चव्हाण होते, त्यांची एक पत्रपरिषद झाली, ते धोरण जाहीर झालं. त्याच्यानंतर ताबडतोब सह्याद्रीवरती 10 मिनिटाची माझी मुलाखत झाली त्याच विषयावरची. त्याच्यात आम्ही हे सगळं सांगितलं होतं की तुम्ही ज्या सांस्कृतिक संस्थांच्या, ज्या संस्कृतीच्या संबंधात तुम्ही धोरण करता आहात, त्यातल्याच तज्ज्ञांना, अभ्यासकांना, कार्यकर्त्यांना, संस्थांना पूर्णतः डावलून त्यांचं प्रतिनिधित्व न स्वीकारून वेगवेगळ्या विभागांची संस्कृती महाराष्ट्रातली वेगवेगळी आहे. आम्ही मध्य प्रांतातून आलो, मराठवाडा निजामाकडे होता, कोकणची संस्कृती अजूनच वेगळी आहे, खानदेशची त्याहून वेगळी आहे. तुम्ही काय फक्त 3.5 जिल्ह्यांची, मुंबई, पुणे आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांची संस्कृती म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची संस्कृती समजताय का? आम्ही महाराष्ट्रात जे आलो ते आमच्या संस्कृती बुडवायला नाही आलो, तिचं रक्षणच करायला आलो, तिच्यासह आलो, करार करून आलो. हे तर वारंवार सांगतोय आम्ही. असं असताना सुद्धा याला उपेक्षा म्हणतात, याला डावलणं म्हणतात, याला मुद्दाम टाळणं म्हणतात. ही खरी उपेक्षा आहे. ही करून तुम्ही ते धोरण तयार केलं. आताही काय केलं याही सरकारने? याच विश्वाची पूर्ण उपेक्षा करून ही समिती नेमली, त्यांना हवे तेच लोक घेऊन. ह्या सरकारला सुद्धा त्या सरकारप्रमाणे आधी आम्ही 350 पानाचा माझा सांस्कृतिक धोरण आणि सांस्कृतिक निर्माण झालेलं अनुशेष याच्यावरचं पुस्तक तयार झालं 350 पानाचं. हे पुस्तक तेव्हाच्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांपासून तर आताच्या समितीतल्या सगळ्या सदस्यांपासून, कार्याध्यक्षांपासून तर सांस्कृतिक कार्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांना पाठवून झालं. त्या 150 पानांमध्ये आम्ही सरकारला पाठवलेलं जे जे काही होतं, सरकारकडून माहितीच्या अधिकारातच ती कागदपत्र प्राप्त करून घेऊन अधिकृतरित्या असलेली माहिती म्हणून त्या पुस्तकामध्ये ती सगळी नमूद आहे. ना तत्कालीन सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं होतं, ना नंतर आलेल्या सरकारकडे. 14 वर्ष आम्ही सतत पाठपुरावा करतोय. आम्हाला फक्त त्यावेळेच्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं एक पत्र आलं होतं. खूप मोठा इतिहास आहे तो, त्या पुस्तकात सगळं आहे, तो सांगितलं तर तासभर लागेल. परंतु आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं की या धोरणाचं पुनरीक्षण होईल, त्यावेळेला याचा विचार करण्यात येईल. लेखी पत्र आहे. 5 वर्षांनी पुनरीक्षण व्हावं असं धोरणात लिहिलेलं आहे. 3 पुनरीक्षण व्हायला पाहिजे होते, आतापर्यंत एकही झालं नव्हतं. म्हणून आम्ही त्या सगळ्या सूचना, मागण्या, निवेदनं सगळ्या महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक संस्थांच्या वतीने दिलेली. त्याचं काय झालं म्हणून सरकारला विचारत राहिलो.
पुनरीक्षण कधी झालंच नाही. ते व्हावं म्हणून आम्ही सतत दोषा लावत राहिलो. जे जे सरकार बदलेल, जो जो नवीन मंत्री येईल, जो जो मुख्यमंत्री येईल, जो जो संबंधित असेल त्या सगळ्यांकडे पाठपुरावा करत राहिलो. आणि ही समिती नेमली जाण्याच्या आधी हे सगळं लक्षात आणून देऊन, पत्र पाठवून, जे सांगतोय ते सगळं विदित करून, त्या पुस्तकात जे काही ते सांगून, ही सगळी वस्तुस्थिती सरकारकडे, संबंधित मंत्र्यांकडे मांडून सुद्धा त्याच्याकडे काडीचंही लक्ष देण्यात आलं नाही आणि समिती नेमल्या गेली. काय समितीने जे काही कामकाज करायचं, सकाळच्या लेखामध्ये कालच्या विनय सहस्त्रबुद्धेंनी फक्त त्या समितीने कामकाजाची जी काही पद्धत आहे, कार्यपद्धत आहे ती दिलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर काही फार बोलायचं नाहीच. ते त्यांनी जे काही केलं उत्तमच केलं. परंतु मुद्दा आता असा आहे की हे सगळं जे काही चाललेलं आहे, एक विशिष्टच परिवार म्हणजे संस्कृती का? ते सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतात का? मग सगळ्यांना आपण प्रतिनिधित्व का नाकारतो? महाराष्ट्राचे हे वेगवेगळे विभाग आहेत, हे आपण प्रत्येक वेळेला का आपल्याला सरकारला सांगावं लागतं की या विभागांना तुम्ही प्रमाणशीर प्रतिनिधित्व द्या? का तुम्ही याचं, आणि हे प्रमाणशीर प्रतिनिधित्व दिलं असेल तुम्ही, तर ते एखाद्या विशिष्टच विचारसरणीच्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांना देणं याचा अर्थ प्रमाणशीर प्रतिनिधित्व होत नाही. भारतीय तुम्ही सांस्कृतिक धोरण त्याचं पुनरीक्षण करताय. ही सर्वसमावेशक संस्कृती आहे, सगळ्यांना सामावून घेणारी आहे, बहुधार्मिक आहे, बहुसांस्कृतिक आहे, बहुभाषिक आहे. या सगळ्यांचं दर्शन त्या धोरणात घडलं पाहिजे ना तुमच्या, आणि आधी ते समितीत घडलं पाहिजे. जर या सगळ्यांचे प्रतिनिधी तिथे असतील, सगळ्या विभागांचे असतील, तर विभागीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व येईल. जर खऱ्या अर्थाने विभागीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारे संस्कृती तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक, संस्था या जर नसतीलच, तर ते प्रतिनिधित्व येणार कुठून आहे? आपण गृहीत कसं काय धरतो की ज्यांना घेतलं आहे तेच सर्वज्ञानी आहेत? हा जो काही प्रकार आहे, याच्यावर आम्ही सतत, सरकार कोणतंही असो, कोणत्याही पक्षाचं असो, आम्ही सतत हेच सांगतोय की सरकार ही भाषा, साहित्य, संस्कृतीच्या संबंधामध्ये पूर्णतः उदासीन आहे. पूर्णतः काहीच करत नाही. थातूर माथूर जे काही थोडंफार उत्सवी व्यासपीठी टाळ्या वाजवण्यासारखं मंत्र्यांच्या उपस्थितीच्या लायकीचं काम असेल तेवढं आपण करतो. गांभीर्यच नाही आहे या सगळ्या गोष्टींचं. तुलनेने ओडिसासारखं राज्य आपल्या खूप पुढे आहे या बाबतीमध्ये. छोटी छोटी राज्य आपल्या खूप पुढे आहेत. पूर्वेची, पूर्वोत्तर ओडिसासारखी, ओरिसा तिकडे बिहारसारखी, मध्य प्रदेशसारखी सुद्धा, दक्षिणेतले तर आहेतच आहेत. हा जो सगळा प्रांत आहे संस्कृतीचा, याच्याकडे गांभीर्याने पाहायचंच नाही आहे. भाषेचा पाहायचंच नाही. हा जो सगळा प्रकार चाललेला आहे, तुम्ही कितीही बोला, कितीही पाठपुरावा करा, सरकार ज्या पक्ष, कोणत्याही पक्षाचं असो, त्यांना त्यावेळेला जे करायचं ते तेच करणार. हा ॲटिट्यूड, ही वृत्ती, ही प्रवृत्ती झाली आहे. लोकांचा सहभाग, संबंधित लोकांचा सहभाग, संबंधितांचं प्रतिनिधित्व, विभागीय प्रतिनिधित्व डावलून एककल्ली पद्धतीने निर्णय घेण्याची प्रक्रिया ही जी गेल्या 15-20 वर्षामध्ये राज्यकर्त्यांच्या, एकूणच सगळ्या राज्यकर्त्यांमध्ये उदयाला आलेली आहे, ही लोकशाही टिकवणारी किंवा तिचं जतन संवर्धन करणारी नाही आहे. ही लोकांना वगळणारी आहे. ही वगळण्याची संस्कृती आहे. ही सामावून घेण्याची संस्कृती नाही राज्यकर्त्यांची. कोणत्याही पक्षाचे लोक असतात, आम्हाला कोणत्याही विशिष्ट विचारसरणीच्या आणि पक्षाच्या लोकांशी काही करायचं नाही. सरकार कोणी कोणा लोकांनी बनवायचं ते बनवावं, पण बनवलेलं सरकार आमचं एवढं लक्षात ठेवावं. मुळामध्ये 14 वर्षाचे धोरण तुम्ही अंमलातच आणले. एक पैसा एका अंदाजपत्रकात कधी याच्यावर जे काही तुम्ही घिसाडघाईने केलं, सगळ्यांना डावलून केलं, रेटून नेलं, अंमलात तर आणा. त्याची पण आम्ही आठवण करत राहिलो की तुम्ही तुमचंच धोरण अंमलात आणत नाही आहे ना. उपयोग काय त्या धोरणाचा कोणत्याच विभागाला? 14 वर्षामध्ये तुम्ही ते धोरण अंमलात आणण्यासाठी स्वतंत्रपणे त्या धोरणासाठी कुठलीही आर्थिक तरतूद एक पैशाची केली नाही. हे तर वारंवार 1400 वेळा सांगून झालं आतापर्यंत. लिहून झालं, बोलून झालं. धोरणाचं करायचं काय कागदावरती ठेवून? पुनरीक्षणाचं आणि फेरआढाव्याचं करायचं काय? आता या समितीने जे केलेलं आहे, ही जी समिती नेमली होती, आता हिने नेमकं काय केलं आहे ही समिती स्वयंस्पष्ट नाही आहे. म्हणजे हिने काय पुनरीक्षण केलं, की फेरआढावा घेतला, की नवीन सांस्कृतिक धोरण तयार केलं, याच्याबद्दल ही समिती स्वतः स्वयंस्पष्ट नाही. कारण
त्यांनी आपली कार्यकक्षा नव्या सांस्कृतिक धोरणाची निर्मिती करणे अशी परस्पर दाखवून घेतलेली दिसते. कारण नव्या सांस्कृतिक धोरणाच्या आराखड्याचा दस्तावेज या अहवालात रचनाबद्ध केला आहे असं म्हटलेलं आहे. आता नवीन सांस्कृतिक धोरण कोणी करायला सांगितलं? कधी नेमली समिती सरकारने नवीन सांस्कृतिक धोरणासाठी? आहे का काही शासन निर्णय? नाही. मग कशी काय हे समिती करू शकते? की परस्परच सांगितलं गेलं यांना निर्णय न काढता की तुम्ही आखा नवीन धोरण. तुम्ही याला काय सांस्कृतिक धोरण 2024 म्हणणार आहे का? सांस्कृतिक धोरण 2010 न म्हणता हे स्पष्ट व्हायला पाहिजे. सरकारला आम्ही नम्रपणे हे लक्षात आणून देऊ इच्छितो की हे काय चाललेलं आहे हे कळायला पाहिजे ना. आम्ही देशाचे नागरिक आहोत, या राज्याचे नागरिक आहोत, या क्षेत्रातले आहोत, अभ्यासक आहोत, कार्यकर्ते आहोत, सतत तुम्हाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत आणि तुम्ही सतत आमची उपेक्षा करण्याच्या भूमिकेत आहात. तुम्ही 2010चं आजवर चाललेलं जे धोरण होतं मूळ सांस्कृतिक धोरण ते रद्द केलं का? की या समितीच्या कार्यादेशामध्ये नवे सांस्कृतिक धोरण आखणे असं प्रत्यक्षात न लिहिता त्यांना परस्परच सांगितलं? कारण सांस्कृतिक कार्यमंत्री हे अध्यक्ष होते या समितीचे. आता त्याच्याशिवाय ही समिती नव्या सांस्कृतिक धोरणाचा आराखडा कसा काय सिद्ध करेल? म्हणजे अजून आम्हाला हेच कळत नाही आहे की हे नवं सांस्कृतिक धोरण आहे की हे पुनरीक्षण आहे जुन्या धोरण काय आहे काय नेमकं? मुळामध्ये जे काही केलं आहे ते आजवर अंमलात न आणलेल्या धोरणाच्याच पार्श्वभूमीवरती चाललेलं आहे. पण पुनरीक्षणाचा अर्थ मूळ धोरणामध्ये दर 5 वर्षांनी नवीन धोरण आखणे असं नाही म्हटलेलं. ते राज्याचं धोरण आहे, मूळ धोरण आहे. त्यात दर 5 वर्षांनी फक्त पुनरीक्षण म्हटलं आहे. पुनरीक्षण म्हणजे रिव्ह्यू. पुनरीक्षण एका अर्थाने ऑडिट आहे. हे सांस्कृतिक ऑडिट आहे, कल्चरल ऑडिट आहे. त्याचं तर कुठे भानत नाही आहे या संपूर्ण अहवालामध्ये. म्हणजे पुनरीक्षणाचा अर्थ मूळ धोरणातल्या प्रत्येक बाबीचं काय झालं नाही, का नाही झालं, काय कारण त्याची, कसं व्हायला हवं होतं, काय अपेक्षा होती धोरणाची, त्यातलं काहीच का झालं नाही, जे राहिलं त्याची काय कारणं आहेत ती कोण तपासणार? पुनरीक्षणाचा अर्थ हा आहे ती तपासायला गेली पाहिजे. का नाही 14 वर्षात अंमलात आलं, का नाही एक अंदाजपत्रकात 1 पैशाची तरतूद झाली हे कोण विचारेल? हे काम होतं नाही या समितीचं. त्याकरता निर्माण झाली नाही फेरआढावा घेण्याकरता पुनरीक्षणासाठी. कोणत्या यंत्रणा, कोणतं शासन, कोणतं प्रशासन, कोणते संबंधित अधिकारी त्यात आडवे येत होते? कोण जबाबदार होतं ते अंमलात न आणण्याला? कोणावर तरी ती जबाबदारी निश्चित करायला पाहिजे ना तुम्ही. अंमलात नाही आलं 14 वर्षात ते करणं हे समितीचं मूळ काम होतं असा त्याचा अर्थ होता. आणि हे त्यांनी सुचवायला हवं होतं. याला पुनरीक्षण म्हणतात, याला फेरआढावा म्हणतात, याला आढावा म्हणतात. नवीन धोरण आखण्यासाठी तर समितीच नेमलेली नाही शासनाने. आणि दर 5 वर्षांनी का झालं नाही? आम्ही गेले 14 सगळ्या पत्रव्यवहार उपलब्ध आहे सरकारकडे, सांस्कृतिक संचालनालयाकडे, सांस्कृतिक खात्याकडे. महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी 14 वर्ष सातत्याने या धोरणाच्या संबंधात अंमल करणारी यंत्रणा उभारा, पुनरीक्षण करा असा जो धोसा लावून बसलेली आहे. त्यातलं काहीच का झालं नाही हे आमच्या वतीने समितीने विचारायला पाहिजे होती, ही अपेक्षा होती ना. म्हणून तर त्यांच्या लक्षात आणून दिलं ना आम्ही. हे सगळं का पाठवलं एवढं मोठं पुस्तक 350 पानाचं सगळ्यांना? की आमच्या वतीने ही समिती नेमली गेली आहे, ती राज्याची समिती आहे, आमची समिती आहे, आमच्या वतीने काम करताय तुम्ही. मग हे सरकारच्या लक्षात आणून देणं कोणाचं काम होतं हे विचारायला पाहिजे होतं ना समितीने. यातलं काही त्या अहवालामध्ये त्याचा साधा उल्लेखसुद्धा नाही आहे. मी जे सगळं बोलतो आत्ता आम्ही काही व्यक्तिगत मत नाही मांडत आहे. आम्ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संस्थात्मक क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतो आहोत. सगळ्या विभागातले मतांचं प्रतिनिधित्व करतो आहोत. या अहवालामध्ये या संबंधात एक वाक्य नाही आहे. जणू काही घडलंच नाही आहे 14 वर्षामध्ये. काहीच आम्ही असा काही संपर्क साधलेला नाही. जणू सरकारकडे काही पत्रव्यवहारच नाही, ते पुस्तक अस्तित्वातच नाही असं सगळं गृहीत धरून जणी सरकारला स्वतःला उपरती झाली आणि समिती नेमली असं वाटावं अशी सोय केली गेलेली आहे. काही न करून हे सगळं टाळून याला उपेक्षा म्हणतात. याला म्हणतात उपेक्षा, याला म्हणतात डावलणं, याला म्हणतात मुद्दाम उपेक्षा करणं. हे जे करायला पाहिजे होतं ते सोडून मात्र समितीने बरंच काही केलेलं आहे. कसं केलं आहे ते सकाळच्या लेखात लिहिलं आहे, अहवालातही दिलं आहे त्यांनी. म्हणजे 2010चं जुनं सांस्कृतिक धोरण रद्द करून नवं सांस्कृतिक धोरण आखण्याची
समिती अद्याप नेमली गेली नाही, हे आधी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 14 वर्षात तुम्ही अंमलबजावणी ज्याची केली नाही त्या धोरणाचं पुनरीक्षण करताय, हा पुढचा मुद्दा. त्यासाठी मी जे म्हटलं ते सगळे प्रश्न उपस्थित व्हायला पाहिजे होते कल्चरल ऑडिटमध्ये, पुनरीक्षणामध्ये, ते झालेले नाही. हा तिसरा मुद्दा. अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार सुचवलेली जी राज्य सांस्कृतिक विकास मंडळ आणि विभागीय सांस्कृतिक मंडळ निर्माण करण्याची यंत्रणा, ज्याच्या योगे या धोरणावर अंमल झाला असता, ती पण निर्माण झाली नाही. तेही विचारलं नाही यांनी की का नाही. तुम्हाला इतकं महाराष्ट्र विचारतोय सतत 14 वर्ष, त्याचा तर अवाक्षराने उल्लेख नाही केलेला कुठे. तो ठळकपणे असायला हवा होता. आम्हाला राज्याने आश्वासित केलं होतं की हे सगळं विचारात घेतलं जाईल म्हणून. त्याचं काय झालं, त्याची आम्ही आठवण करून दिली होती. हे जे आम्ही महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागांच्या सगळ्यांचं ज्या काही चर्चा, परिषदा, ठराव, सूचना मागणं 14 वर्ष वाट पाहत होतो ना आम्ही. आणि राज्याने आश्वासित केलं होतं आम्हाला, राज्य ही कंटिन्युटी आहे. राज्य म्हणजे कुठलाही विशिष्ट पक्ष नव्हे, कोणते विशिष्ट सरकार किंवा अधिकारी किंवा प्रशासन नव्हे. ही राज्याची जबाबदारी आहे दिलेलं आश्वासन पाळण्याची. त्याची आठवण आम्ही वारंवार करून देत असतो, ही पुन्हा करून देतो आहोत. यातलं काहीच झालं नाही. समितीने सुद्धा याचा काडीचाही उल्लेख केलेला नाही. असं जे सगळं चाललेलं असेल आणि हेच जर पुढे शासन सुरू ठेवणार असेल तर तुम्ही धोरणाचं पुनरीक्षण करा की नवीन धोरणं आखा की जुने धोरणं ठेवा कागदावरती. त्यांनी काहीच फरक पडणार नाही, काडीचाही अर्थ होणार नाही या सगळ्याला. काहीतरी एक उपचार केला, झाला, प्रसाद वाटला, घरी गेलो. मुळामध्ये महाराष्ट्र हे समृद्ध सांस्कृतिक आणि विदर्भ तर त्याहून प्रचंड सांस्कृतिक समृद्ध वारसा असलेलं राज्य आहे. आणि त्या राज्यात हे असं घडतं आहे 14 वर्षापासून सातत्याने. त्यात काही बदल घडेल असं आम्हाला वाटलं होतं. 14 वर्षानंतर यावेळेला निराशा झाली आमची, घोर निराशा झाली. याही वेळेला तुम्ही विविध सांस्कृतिक संस्थांचे जे त्यावेळेला टाळलं, त्या सरकारने टाळलं, संस्कृती वैज्ञानिक, संस्कृती अभ्यासक, सांस्कृतिक संस्था, विभागवार प्रतिनिधित्व, हे सगळं जे टाळलं गेलं होतं ते तुम्हाला आठवण करून देऊन तुम्हाला घ्यायची संधी होती ना, त्या सगळ्यांना प्रतिनिधित्व देऊन तुम्ही सुद्धा टाळलं. म्हणजे आम्ही, सरकार तर आमचं एकच आहे ना, महाराष्ट्राला काही 2 सरकार नाही आहेत. मंत्रालय एकच आहे, मंत्री एकच आहे, सांगणार कोणाला. आणि ज्यांना सांगायचं त्यांनी टाळायचं. त्याही वेळेला मोठा असंतोष जो काही निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक आघाडी, हे आम्ही सांगितलं होतं. म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही काय असंतोष निर्माण करत राहायचं, हेच काम करायचं आहे का आयुष्यभर? आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, उपेक्षा करायची, टाळायचं, डावलायचं, हे तुम्ही काम करत राहायचं. सांस्कृतिक धोरणाचं वास्तव आणि सांस्कृतिक अनुशेष हा माझा 350 पृष्ठांचा ग्रंथ वाचा, म्हणजे मी काय म्हणतोय ते अधिक सविस्तर कळेल. का आपण अशा पद्धतीने राज्य करू इच्छितो, का आपण टाळू इच्छितो, का आपण विशिष्टच काही मुठभर लोकांना घेऊन कोणत्याही पक्षाचं सरकार असो काम करू इच्छितो, का आपण ही लोकशाही सहभागशील करू इच्छित नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युनेस्कोनी सतत सांस्कृतिक विकासाचं धोरण म्हणजे संस्कृती आधारित विकास, कल्चर बेस्ड डेव्हलपमेंट, याचा पुरस्कार केलेला आहे. त्याचा उल्लेख आम्ही आमच्या पत्रात, या समितीला पाठवलेल्या पत्रातही केलेला आहे. की संस्कृती आधारित विकासाबद्दल एक वाक्यही तुम्ही उच्चारायला तयार नाही. जोपर्यंत तुम्ही संस्कृती आधारित, आणि आम्ही असं म्हटलं होतं की संस्कृती आधारित विकास ही संकल्पना मांडून ती राबवण्यासाठी ही जी मंडळं आणि सध्या विद्यमान असलेल्या ज्या यंत्रणा, विकास यंत्रणा, जिल्हा नियोजनापासून तर केंद्रीय आयोगापर्यंत, या सगळ्यांमध्ये सांस्कृतिक संस्थात्मक क्षेत्राचं प्रतिनिधित्व हवं. सगळ्यांमध्ये संस्कृती आधारित विकासाचं स्वतंत्र अंदाजपत्रक हवं. त्यासाठी स्वतंत्र तरतूद प्रत्येक पातळीवर हवी. तेव्हा कुठे त्या सांस्कृतिक धोरणाला आणि त्याच्या अंमलबजावणीला अर्थ आहे. जर तुम्ही या पद्धतीने तळपातळीपर्यंतच्या यंत्रणा निर्माण करून त्याला निधी देणारच नाही तर सांस्कृतिक धोरणाचा आणि सांस्कृतिक विकासाचा अनुशेष भरून कसा निघणार आहे? तो तर प्रचंड मोठा निर्माण झालेला आहे.
आणि तो एककल्ली एककेंद्री बहुराष्ट्रीय विकासाच्या आपण स्वीकारलेल्या संकल्पनेने निर्माण केलेला आहे. त्याची सगळ्यात मोठी बळी स्थानिक भाषा, साहित्य, संस्कृती, कारागिरी, हस्तकला, हस्तोद्योग, कुटीरोद्योग म्हणजे सामान्य माणसं ही आहे. मग याचं हे सगळं कॉम्पेन्सेट करणं या धोरणाचं काम होतं. आणि हे आम्ही केव्हापासून सांगतो की हे करा. संस्कृती आधारित विकास हा सांस्कृतिक धोरणाचा पाया असायला पाहिजे राज्याच्या. त्याचा कुठेही उल्लेख इतका कंठशोष करून सगळं लक्षात आणून देऊन सुद्धा आपण का करत नाही. म्हणजे आपण एककल्ली बहुराष्ट्रीय विकासाच्या संकल्पनेचेच फक्त तेवढे सांस्कृतिक पुरस्कर्ते आहोत का, असे अनेक प्रश्न या फेरआढाव्यांनी निर्माण केलेले आहेत, ते मांडले आहेत. वेळोवेळी आपण पुन्हा या विषयावरती बोलत राहणार आहोत. धन्यवाद.